मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. तर मला हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा की भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. आज त्याच विषयावर आपण निबंध लिहिणार आहोत. चला तर मग निबंधाला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. नवभारताच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या देशात लोकशाही व समाजवाद ही मूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी या शांतिदूताने नेहमीच पुढाकार घेतला. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन संपूर्ण जगभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. भारताला आधुनिक जगातील एक सामर्थ्यवान देश बनविण्याचे स्वप्न नेहरूंनी आपल्या मनाशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर सतत प्रयत्न करत राहिले. पंडित नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे अतिशय सधन सुसंस्कृत घराण्यात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू तर आईचे नाव सौ स्वरूपराणी होय. मोतीलाल नेहरू हे श्रेष्ठ दर्जाचे वकील होते. त्यांचे घराणे काश्मीरी पंडितांचे होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. 1912 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ब्रिटन येथून बॅरिस्टरची पदवी घेऊन भारतात आले व अलाहाबाद येथे वकिली सुरू केली. पण लवकरच ते राजकारणात आले. त्यांचा महात्मा गांधी यांच्याशी जास्त सहवास आल्यामुळे गांधीजींचे विचार त्यांना पटू लागले. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधीजींना आपले गुरु करून घेतले. 1920 ची असहकार चळवळ, 1930 ची सविनय कायदेभंगाची चळवळ यात पंडित जवाहरलाल नेहरूंनी सक्रिय सहभाग नोंदविला. पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडायची. मुलांसाठी ते फक्त चाचा नेहरू होते. या वयातच चांगले संस्कार कसे देता येतील याचाच विचार करायचे, कारण आजच्या बालकावरच उद्याचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणून चाचा नेहरू हे नेहमी लहान मुलांसोबत निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेताना दिसायचे. चाचा नेहरूंना गुलाबाचे फुलं खूप आवडायचे. भारतीय समाजाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना समाजात बेकारी, दारिद्र्य, उपासमार, गुलामगिरी इत्यादी समस्या मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असलेल्या दिसून आल्या. तेव्हा या समस्या सोडवायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे समाजवाद होय. हे नेहरूंनी शोधले. नेहरूंचा समाजवाद हा लोकशाही तत्वांवर आधारलेला समाजवाद होता. दारिद्र्य संपवून जनतेला समृद्ध जीवन जगता यावे हे त्यांच्या समाजवादाचा मुख्य उद्देश होता. समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता याची जोपासना करणारा भारत निर्माण करणे हे नेहरूंचे स्वप्न होते. 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी ब्रिटिशांना छोडो भारत हा संदेश दिला. त्यावेळी या संदेशामुळे भारत देशातील सर्वच प्रांतातून जनता सर्व ताकदीने स्वातंत्र्य लढ्यास तयार झाली. यात पंडित नेहरूंनी प्रमुख भूमिका बजावल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना पकडून अहमदनगरच्या कारावासात बंदिस्त केले. अखेर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा बहुमान पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळाला. अशा प्रकारे नेहरूंनी आपल्या विचारातून जगाला शांतीच्या मार्गाने जाण्यास सांगितले. म्हणूनच त्यांना शांतिदूत असेही संबोधले जाते. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हटले जाते. त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.